सक्सेसफुल बिझनेसमॅन जे असतात ना, त्यांना माहिती असं काय करावं आणि हं, काय नाही करावं. हं. ह्याच्यामध्ये काय होतं, जी गोष्ट नाही नसते करायची आपल्याला, जी आपल्याला प्रगतीच्या दिशेकडे नाही नेत आहे, हं, हं, हं. ते लोकं तिथेच कट करून टाकतात. त्यांचं सगळं थांबतात तिथे. रिसोर्सेस, हं, टाईम आणि पैसा हं. त्या दिशेने ओतायला चालू करतात. हे अच्छा. खूप मोठा फरक असतो हं. यशस्वी आणि अयशस्वी बिझनेसमॅनमध्ये. बरोबर. आणि दुसरं काय असतं, की काही लोकं जेव्हा बिझनेस चालू करतात ना, ते लोकं एक इमोशनल आणि पॅशनेट वेमध्ये एका गोष्टीसाठी बघतात. फॉर हं. एक्झाम्पल रेस्टॉरंट असेल. आता हां. रेस्टॉरंट इज अ व्हेरी पॅशनेट फील्ड. हं. ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं पॅशन तुम्ही ते डिश बनवण्यासाठी ते पॅशन करता, इंटिरियरमध्ये हे करता. आर्टिस्ट जेव्हा बिझनेसमध्ये एंटर करतो ना, हां. ते बिझनेस सक्सेसफुल होऊ नाही शकत. ओह! का? कारण बिझनेसचा मेन एम काय आहे? हं. प्रॉफिट. हो. तुम्ही क्रिएटिव्ह व्हा. असं नाही म्हणत आहे की तुमच्या बिझनेसमध्ये युनिक सेलिंग पॉइंट आणू नका. हं, हं. पण एवढ्या क्रिएटिव्हिटीला तुम्ही उच्च दर्जाचं हे देऊ नका बिझनेसमध्ये, हं, हं. जे तुमचं मेन गोल जे आहे बिझनेसमध्ये कुठल्याही कामामध्ये दॅट इज प्रॉफिट. बिझनेसमध्ये तुमचा मेन एम असायला पाहिजे प्रॉफिट आणि पैसा. बरोबर. तर तो एम वरती ठेवून जे काय तुम्हाला करायचं आहे बिझनेसमध्ये, हं, हं. त्या दिशेने करा. अच्छा. क्रिएटिव्हिटीला महत्त्व आहे, पण हं, हं. क्रिएटिव्हिटीला एवढं महत्त्व देऊ नका, की तुमचं प्रॉफिट खाली जाईल. हं. तुम्हाला तेवढं रेव्हेन्यू मिळणार